तर नमस्कार मंडळी, कसं आहे? सगळे बरे आहेत ना? तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीनशा ब्लॉगमध्ये. तर इकडं आपल्या वाडीची यात्रा होती ना, इकडं बघा. हे अशी मिरवणूक असती, म्हणजेच पालखी. इकडच्या मंदिराची पालखी तिकडच्या मंदिरात न्यायची असते भेटवायला. तर इकडं आपण चाललेलो बघा. तिथं घोडा पण होता. तिथं पायाखाली ते टाकतात, कारण देव पण येत असतात ना त्याच्यातून, म्हणून त्यांना. आणि असं पुढं लोक ते घेऊन असतात. ते इथं बघा मी. तो घोडा जास्त काहीतरीच असं करत करत करतो का बापू, ते घेऊन उभे होते त्यांचे दूध. तो देव कानिफ. ही यात्रा म्हणजे कानिफनाथांची मडीची जी यात्रा असते ना, ती तिकडे. ते इथं जे तिकडलं मंदिर आहे ना, ते तिकडं चाललेले वरती पुण्याच्या साईडला. आणि इथं ते स्थान म्हणजे थांबलेले, त्यामुळे तिथं मंदिर आहे त्यांचं. तर आत्ता वाजलेले रात्रीचे 8 वाजत आलेले आता. आणि पालखी चालू केली 6 वाजता, 2 तास झाले. तिथं ओवाळायचं काम, म्हणजे ज्यांची घरं इथं आहेत ना आसपास, ते ओवाळतात. आणि इकडे आपण मंदिरात पोहोचलेलो बघा. हे दत्तांची मूर्ती. आणि हे जे आहे का माळान ते घातलंय, ते तिथं स्थान केलेलं आहे. आणि ते जे बलिदान वगैरे ते सगळं आहे. ते नैवेद्य वगैरे दाखवला आणि पाया बिया पडलो आपण. तर इथं बघा आपण बसलेलो, आणि इथे हे मंदिरात आता आरती होईल चालू. आरतीचं. आणि इकडं आपण आलेलो नव्या मंदिरात. इकडे बघा लाइटिंग कशी केलेली आहे.
बट तो त्रिशूळचं बघा ना कसला मस्त आहे. तुम्हाला का आपला ब्लॉग आवडला असेल